आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे आणि आमदार नारायण कुचेच असं म्हणतात की हा आवाज माझा नाही. आता मुद्दा आपल्याला असा आहे की प्रत्येक वेळी ऑडिओ क्लिप येते आणि त्यामधला जो कोणी दोषी असेल तो स्वतःच सांगतो की हा आवाज माझा नाही. त्यानंतर त्याच्यावर पडदा पडतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा आवाज नारायण कुचे यांचाच आहे आणि प्रत्येक वेळी मीडियासुद्धा असं म्हणतो की आम्ही या आवाजाची पुष्टी करत नाही. अहो, इतकं कायद्याच्या इतक्या चौकटीमध्ये राहण्याची गरज नाही. नारायण कुचेंचा आवाज नाही तर नारायण कुचे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार का करत नाही, हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही. मग हा आवाज जोपर्यंत सिद्ध होत नाही नारायण कुचेंचा नाहीये, तोपर्यंत हा आवाज नारायण कुचेंचाच आहे असं समजायला काय हरकत आहे? नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावतो असं विधान करणारी एक क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे. यामध्ये आमदार नारायण कुचे हे बोलत आहेत आणि दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती बोलते आहे. अर्थात नारायण कुचे यांनी या संवादाचा इन्कार केलेला आहे. नेहमीप्रमाणे या ऑडिओ क्लिपवरही पडदा पडून जाणार आहे. आपल्याला चर्चा करायची आहे नारायण कुचे यांच्या ऑडिओ क्लिपच्या निमित्ताने. एकूणच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या क्लिप जेव्हा व्हायरल होतात त्यावेळी सरकारची भूमिका काय असली पाहिजे? इतक्या गंभीर प्रकरणामध्ये कुणी स्वतः येऊन तक्रार केली तरच तपास केला जाऊ शकतो का? आणि हा आवाज जर नारायण कुचेंचा नाही असं नारायण कुचे म्हणतात, तर नारायण कुचेंनाच अधिकार आहे का की हा आवाज माझा नाही असं सांगण्याचा? की आणखी एक तटस्थ यंत्रणा अशी चौकशी करून हे ठरवेल की नारायण कुचे हे बोललेले नाहीत किंवा बोललेले आहेत? त्यामुळे प्रत्येक वेळी एक ऑडिओ क्लिप येते, बोलणारा माणूस स्वतःच त्याचा खुलासा करून टाकतो की हा आवाज माझाच नाही आणि कालांतराने त्याच्यावर पडदा पडतो. मुंबईच्या सगळ्या पत्रकारांना पण विनंती आहे की जेव्हा आपण अशा प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आमदारांना जे प्रश्न विचारतात त्यावेळेस तुम्ही सरळ सरळ त्यांना क्लीन चिट देण्यासाठी प्रश्न विचारतात का काय, असा एक भास होतो. कदाचित आपला हेतू तसा नसेलही, पण हा आवाज आपलाच आहे का, अमुक आहे का? आणि स्वतः पुन्हा असं सांगतात की अमुक अमुक चॅनल या आवाजाची पुष्टी करत नाही. अहो, पुष्टी करत नाही, पण मुद्दा असा आहे की याची चौकशी करण्याची मागणी चॅनल करू शकतं, पत्रकार करू शकतात, जनता करू शकते. आणि विशेषतः ज्या कोणी यांनी ऑडिओ क्लिप बनवली त्याला सुद्धा नारायण कुचेच्याच प्रकरणात नाही, इतर सगळ्याच प्रकरणामध्ये जेव्हा केव्हा आपण एखादी ऑडिओ क्लिप तयार करतो त्यावेळेस आपण जाऊन रीतसर तक्रार दाखल करून या ऑडिओची तपासणी व्हावी अशी मागणी करायला काय हरकत आहे? तेव्हा आधी आपण नारायण कुचे काय म्हटलेले आहेत किंवा जी व्यक्ती नारायण कुचे आहे असं आपण म्हणतो आहोत, तर 100% अनेकांना माहिती आहे की हे नारायण कुचेच आहेत असं सांगणारे लोक आहेत, पण पुढं कोणीच येत नाही. आता या बाबतीमध्ये कायदेशीर चौकशी होऊन जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना जसा अधिकार आहे की ते नाही असं म्हणण्याचा, तसा इतरांना सुद्धा अनुभव आहे अधिकार आहे की त्यांचाच आवाज आहे असं म्हणण्याचा. त्यामुळे हा आवाज नारायण कुचेचाच आहे असं जर काही जण म्हटले तर त्याला कायदेशीर आधार काय? आणि ते जर नाही म्हटले की हा आवाज माझा नाही, त्यालाही कायदेशीर आधार काय? याच्यावर आपण आधी ऑडिओ क्लिप ऐकू आणि नंतर त्याच्यावर आपण अगदी थोडक्यात समारोप करू. हॅलो. हा बोल. कुचे साहेब. हॅलो. बोल बोल हॅलो. बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक अरे अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकल नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात न तर खेळणे जमत नाही. अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. आता तुम्ही आडीतून आडीला पलीतून चालू आहे. नाही आडीलं नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीलं नाही कोण. डोर टू डोर. आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला. तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी टाकला शाद्याला या, तुम्हाला माहित झालं बॉडी टाकलं शाद्याला मध्ये जाऊन द्या. कोण. नाही शिव्या नाही दिल्या. मीच त्याला बाजूला केलं पोरायला. का त्याचा काही संबंध नाहीये. ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका. त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले. मीच त्याला बाजूला केलं. आता मी एक PI ची गाडी मागितली. 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात. बिनधास्त वाटा कुठे साहेब. मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या. गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का. आमदाराचे पैसे आहे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत भलत काय आलेले आहे ना. हा, चालन होते वाटी तुम्ही. बाकी नाही आम्ही नाही. बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना.
ठीक आहे. ओके. ओके. तर आपण ऐकलं असेल की एक व्यक्ती सरळ सरळ फोन करते, समोरची व्यक्ती त्यांना रिस्पॉन्स देते, ते कुचे कुचे असं त्यांना कुचे साहेब आहेत का, कुचे साहेब आहेत का असं विचारतात. आणि यांचं म्हणणं असं की बनावट क्लिप आहे. आता बनावट क्लिपमध्ये साधारणपणे 2 पात्र वेगवेगळ्या ठिकाणी उभं करायची, एकमेकांना फोन करायचे आणि अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप तयार करून व्हायरल करायची आहे. तर मग नारायण कुचे स्वतः या ऑडिओ क्लिप ज्यांनी करून त्यांची बदनामी केली आणि मला बदनाम करण्यासाठी असं केलेलं आहे, तर नारायण कुचे हे स्वतः जाऊन तक्रार का करत नाही की माझी बदनामी झालेली आहे आणि आमदार आहेत त्यांनी स्वतः या ऑडिओ क्लिपची चौकशीची मागणी ते स्वतः का करत नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे याच्यामध्ये निश्चितपणे गौडबंगाल आहे. आणि सरकारला याचं आता सवय झालेली आहे की कोणतरी ऑडिओ क्लिप जाहीर करतं, लोक त्याच्यावर चर्चा करतात आणि काही दिवसानंतर ती बातमी मागे पडते, तिला कोणी बघत नाही आणि नवीन बातमी पुढे येते आणि आपल्याला त्याचा विसर पडतो. त्यामुळं चॅनलवाल्यांनाही विनंती आहे, सरकारला तर आपल्याला धोरण ठरवण्याची मागणी करावं लागणार आहे की अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप आल्यानंतर ज्या संबंधित नंबरवरून आलेले आहे, सायबर क्राईम वगैरे जे आहे, ज्या संबंधित नंबरवरून आलेलं त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कारण याच्यामुळं समाजामध्ये वातावरण पण दूषित होतं. एकतर ज्या वार्डाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, तिथल्या निवडणुकीच्या निकालाबाबत आधीच आक्षेप आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिथं आक्षेप नोंदवलेले आहेत आणि नारायण कुचे यांनी वंचितच्याच कार्यकर्त्यावर आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता वंचितचे कार्यकर्ते किमान पोलिसांमध्ये जाऊन धाव घेतील का, रीतसर तक्रार दाखल करतील का, हाही प्रश्न आहे. ज्यांनी ऑडिओ क्लिप बनवली तो स्वतः तक्रार करायला पुढे येण्याची शक्यता याच्यामुळे कमी असते की त्याला त्याचा चेहरा लपवायचा असतो असं म्हणता येतं. मग ऑडिओ क्लिप बनवण्याचं साधन काय आहे, म्हणजे साधन जरी वापरलं तरी साध्य काय करायचं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळंच अशा ऑडिओ क्लिप येतात आणि जातात. त्यामुळं ऑडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये कडक कायद्याची गरज आहे. नारायण कुचेंचा आवाज सरकार खरंच तपासणार का आणि कुणीतरी तक्रार नारायण कुचेंच्या विरुद्ध द्यायला पुढे येणार का, हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि नारायण कुचेंना जर असं म्हणायचं आहे की हा आवाज माझा नाही, तर नारायण कुचे स्वतःच का तक्रार दाखल करत नाही, हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या तिन्ही प्रश्नाची उत्तरे मिळाली तर मला वाटतं या ऑडिओ क्लिपचा सोक्षमोक्ष लागतो की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.